पतीला पाठीवर नेण्याची वेळ आलेली आहे। अकोल्यातली ही संपूर्ण धक्कादायक घटना समोर येते। शासकीय रुग्णालयातला हा अन्यायपूर्ण कारभार पुन्हा एकदा उघड झालेला आहे। ही घटना तुम्ही पाहताय, आपल्या पतीला पाठीवर घेऊन जाणारी ही महिला आहे। ब्रेन स्ट्रोकचा त्रास तिच्या पतीला होत होता आणि त्यानंतर अकोल्यामध्ये चक्क पाठीवर आपल्या पतीला ही महिला घेऊन आलेली आहे। यामुळे आरोग्य व्यवस्था किती खिळखिळी आहे आणि किती उदासीनता आहे हे तुम्हाला या दृश्यांमध्ये माहिती पडेल। ही महिला प्रत्येक दारासमोर जातीये, अशा पद्धतीने समोर जाते, मात्र तिथले कर्मचारी मात्र ढिम्म बसलेले आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी जोडले गेलेले आहेत। अक्षय, अत्यंत विदारक परिस्थिती आपण पाहतोय। ही महिला ठिकठिकाणी आपल्या पतीला पाठीवर घेऊन जाते, मात्र एकही जण तिच्या मदतीसाठी पुढे सरसावून आलेला नाहीये। निश्चितच पतीच्या उपचारार्थ हृदय हेलावून टाकणारा हा पत्नीचा संघर्ष एकंदरीत आपल्याला पाहायला मिळालाय। पोटाला बांधलेली बॅग आणि पाठीवर घेतलेल्या पतीला अशा अवस्थेत हे डॉक्टर्स आणि नर्स उपचार कक्षाचा शोध घेताना ही महिला या ठिकाणी दिसते। व्हीलचेअर अर्थातच जे हे असते बेड रेड असते वेळेवर न मिळाल्यामुळे कुठेतरी पाठीवर घेण्याची पतीला वेळ आलेली आहे। या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर कुठेतरी सोशल मीडियावर या घटनेचा संताप व्यक्त होत आहे। या संपूर्ण प्रकारानंतर अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार एकंदरीत समोर आलेला आहे। ब्रेन स्ट्रोकमुळे आजारी असलेल्या पतीला पतीने पाठीवर घेत उपचार करत असल्याचा अर्थातच धावपळसाठी हा व्हिडिओ एकंदरीत समोर आलेला आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय यावेळेस अकोल्यातली ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे।